बिग बॉसच्या घरातून दोन खूप मोठे अपडेट्स येत आहे की 5व्या आणि 4थ्या नंबरवरती घरामधून एलिमिनेट कोण होणार आहे. 5चं नाव तर ठीक आहे रे, तुम्ही सगळे गेस करू शकता, पण 4थं नाव ते ऐकून तुम्ही एवढे शॉक मध्ये जाशाल की तुम्हाला काय सांगू. तुम्ही बिग बॉसला शिव्या देशाल, रितेश देशमुखला काय काय बोलशाल, बिग बॉसच्या मेकर्सला शिव्या घालशाल, बिग बॉस पाहणं बंद करशाल आणि खूप काय करशाल, कारण ते नावच तसं आहे. ते नाव तुमच्या आमच्या मनातलं विनर नाव होतं. खरंच मला असं वाटत होतं की त्या व्यक्तीने जिंकावं. तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ती व्यक्तीने जिंकावं. खरं सांगतो, ती व्यक्ती जिंकायला पाहिजे होती, बट का ती एलिमिनेट होते मला नाही माहिती. आणि ती व्यक्ती कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्याआधी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. 531 सबस्क्रायबर झालेत. मला आज 1000 सबस्क्रायबर करायचे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तिसऱ्या आणि दुसऱ्या नंबरला कोण एलिमिनेट होणार आहे आणि कोण जिंकणार आहे. हा व्हिडिओ पुढच्या 2-3 तासामध्ये नक्की येतोय, सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर 5व्या नंबरवरती एलिमिनेट होणारे दीपाली सय्यद. होय मित्रांनो, दीपाली सय्यद आज 5 नंबरवरती एलिमिनेट होणार आहे. तर घडले असं घरामध्ये की रितेश देशमुखने त्या 5 जणांना ऍक्टिव्हिटी एरियामध्ये उभं केले. सगळ्यांसमोर तो एक बजर ठेवलेला आहे की ज्याला वाटतंय त्यांनी जावा, तो बजर वाजवा, मी तुम्हाला 5 लाख रुपये देईल आणि तुम्ही घराबाहेर जावा. नाहीतर मी सांगेल की 5 नंबरवरती कोणाला सर्वात कमी वोट्स भेटले तो तसाच घरी जाईल विदाऊट एनी मनी. सो असा सगळा सीन आहे. तर कदाचित कोणीच ते नसन वाजवलं तर दीपाली सय्यद जाणार असेल, किंवा दीपालीने वाजवून ती घराबाहेर गेली असेल. हे 2 मत आहेत. पण दीपाली सय्यद 5 नंबरला घराबाहेर गेली. आणि 4थ्या नंबरवरती जी व्यक्ती घराबाहेर गेली तिचं नाव आहे अनुश्री माने. होय मित्रांनो, ज्या व्यक्तीला तुम्ही विनर समजत होता, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप जास्त वोट्स केलेत, खूप ठिकाणी बॅनर्स लावलेत, आपण खूप जास्त कष्ट घेतलेत, मी पण पोस्ट केली, वोट्स केलेत, पण अनुश्री माने 4 नंबरला घराबाहेर जाते. का ती घराबाहेर जाते? तिला बिग बॉसचे मेकर्स घराबाहेर का काढतात? तिला खरंच एवढे वोट्स कमी आहेत का? नाही, तिला एवढे वोट्स कमी नाहीये. तिला आणि तन्वीला सर्वात जास्त वोट्स आहेत. नंतर येतो नंतर येतो विशाल आणि नंतर राकेश. पण अनुश्री माने घराबाहेर कशी जाते मला काहीच समजत नाही. आणि तिला घराबाहेर काढायचे नक्की कारण काय? तिनं आजपर्यंत खूप गोष्टी चुकीच्या केल्यात, पण तिनं ते मान्य पण केले. ती नीट आणि चांगलं वागली शेवटच्या दिवसापर्यंत. ती दुसऱ्याला डिवचून बोलणं किंवा दुसऱ्याला खाली पाडायचं काम तिनं तन्वीसारखं अजिबात नाही केलंय. खूप लोक म्हणतात तन्वी फेक आहे, तन्वी जे वागते ते चुकीचे. शेवटचे काही दिवस किंवा ज्या दिवसापासून रेवा घराबाहेर गेली त्या दिवसाचे मागचे 2-3 दिवस ती खूप चुकीची वागली होती. मी तन्वीबद्दल बोलतोय. ती म्हणजे विशालला आणि अनुश्री बद्दल जे वाईट बोलवते ते कोणालाच आवडत नव्हतं. तरी पण जर तन्वी टॉप 3 मध्ये जाऊन जिंकत असेल तर तुम्ही बिग बॉस पाहाल का हे मला सांगा. आणि अनुश्री बद्दल जे झाले ते मला खूप वाईट वाटतंय की अनुश्री माने 4 नंबरला घराबाहेर नव्हती जायला पाहिजे. पण तिला नक्की घराबाहेर काढले की ती मनी बॉक्स घेऊन ती स्वतःहून घराबाहेर गेली हे मला कन्फर्म माहित नाहीये. पण अनुश्री मानेला माहिती आहे का तिला बॅक सपोर्ट आहे भरपूर कंटेंट क्रिएटर लोकांचं, कारण त्यांची कम्युनिटी तिला खूप जास्त सपोर्ट करते. प्रत्येकाची कम्युनिटी असते ती त्यांना सपोर्ट करतेच. अनुश्रीला भरपूर जास्त सपोर्ट येतोय. तरी पण ती घराबाहेर कसं गेली मला अजून नाही समजले. हा बिग बॉसचा काय प्लॅन आहे किंवा बिग बॉसने मुद्दाम तिला घराबाहेर काढले की अशा काही गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडल्यात का त्यांनी ठरवून तिला घराबाहेर काढले मला नाही माहिती. पण 4 नंबरला अनुश्री माने घराबाहेर जाते. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही याच्यानंतर बिग बॉस पाहाल का नाही पाहणार? की तुम्हाला काय वाटतंय तिला घराबाहेर का काढलं असेल? आणि तुमच्या मते अनुश्री नाही तर कोण विनर झालं पाहिजे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय. आणि हो, पुढचा व्हिडिओ येतोय त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.